नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण झटपट असा डोसा बनवणार आहोत। इथं बघू शकताय मस्त असा जाळीदार डोसा बनलेला आहे आणि मऊ सुद्धा झालेला आहे। तर झटपट होतो, जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही। टोमॅटो रव्याचा डोसा आहे हा। तर नक्की ट्राय करून बघा आणि एका वेगळ्या पद्धतीची चटणी याच्यासोबत मी बनवलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथं मी चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत अगोदरच। आता त्याच्यामध्ये डाळव टाकलेला आहे आणि कोथिंबीरच्या काड्या सकट मी टाकून दिलेलं आहे या ठिकाणी आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। आता इथं 2 ते 3 चमचे आपण दही घालणार आहोत आवडीप्रमाणे आपल्या। तर इथं बघू शकताय जिरे टाकून दिलेले आहेत, पाव चमच्यापेक्षाही थोडेसे कमीच आहेत आणि चवीनुसार मीठ। आता लागेल तितकं पाणी घालून आपण याला बारीक असं वाटून घेणार आहोत। तर इथं बघू शकताय मस्त अशी चटणी वाटून दिलेली आहे। तर बघू शकताय आता अशीच आपल्याला दाटसर ठेवायची आहे। तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता या ठिकाणी। तर चटणीला मी तडका देणार नाही, असंच ठेवून द्यायचं आहे। आता इथं वाटीभर रवा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी इतकी दही घालून घ्यायची आहे याच्यामध्ये। आता हे दही घातल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे। आता गव्हाचं पिठानं मऊ लुसलुशीतपणा येतो म्हणून मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। एक लई झालं तर 4 ते 5 चम्मच आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे या ठिकाणी। इथं टोमॅटो घातलेला आहे, आत्ता 1 टोमॅटो घालत आहे, नंतर 1 वाटून मी अलग टाकून दिलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढं काय बसणार नाही म्हणून मग मी इथं एकच घालून घेतलेलं आहे आणि आता बारीक असं वाटून दिलेलं आहे। बघू शकताय तुम्ही मस्त असं स्मूथ वाटून झालेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे आणि आता एकजीव करायचा आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे। बघू शकता इथं एकजीव करून घेत आहे मी। तर मस्त असं बॅटर झालेलं आहे। 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ शकताय, नाहीतर जर झटपट पाहिजे असेल तर लगेच केलं तरी चालेल। तर मी इथं बाजूला ठेवून देत आहे 5 मिनटं आणि आता बघू शकता इथं 5 मिनिटाच्या नंतर मी सोडा घालून घेत आहे। जो आपला खायचा सोडा असतो तो घालायचा आहे। ते जर नसेल तर तुम्ही इनोसुद्धा घालू शकता या ठिकाणी। तर बघू शकताय थोडासा सोडा घातलेला आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे। व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल 1-2 चमचे आणि ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करायचं आहे। सोडा एकजीव झाला पाहिजे आणि आता एकजीव झाल्याच्या नंतर सगळेच डोसे आपण करून घेणार आहोत किंवा बनवून घेणार आहोत। तर झटपट होणारा डोसा आहे, नक्की ट्राय करा। डब्यासाठी वगैरे सकाळी मुलांच्या बनवू शकताय किंवा नाश्त्यासाठी बनवू शकताय। तर आता इथं ढवळून झाल्याच्या नंतर तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला आहे। इथं मी तवा गरम झालेला आहे आणि आता एक पळी बॅटर ओतून द्यायचं आहे आणि हलकं पसरवायचं आहे। जास्त आपल्याला पसरवायचं नाही किंवा पातळसर बनवायचं नाही। पातळसर जर आवडत असेल तर तसंही बनवू शकताय तुम्ही, पण मी इथं दाटसरच बनवत आहे। बघू शकताय मस्त अशी जाळी सुटलेली आहे, वरनं झाकण ठेवू शकताय। पण मी पहिला डोसा दाखवण्यासाठी तुम्हाला जाळी आली आहे हे दाखवण्यासाठी ठेवला नाही। थोडंसं धार तेलाची सोडून द्यायची आहे आणि मस्त असा भाजून झालेला आहे का बघायचा आहे। तर एकाच बाजूने भाजून घ्यायचा आहे आपल्याला डोसा। बघू शकताय मस्त असा कलर चेंज झाला की आपल्याला हा डोसा बाजूला काढून ठेवायचा आहे। तर मी हे खालची बाजू भाजली की नाही दाखवण्यासाठी मी पलटी मारून घेत आहे। बघू शकता इथं आता दुसरा डोसासुद्धा मी तशाच पद्धतीचा आहे। बघू शकताय मस्त असा डोसा पसरवून दिलेला आहे। अशाच पद्धतीचे नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहता येईल। बघू शकताय परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।